इयत्ता 6वी मराठी कविता बहुमोल जीवन पान क्रमांक 18. कवी आहेत रमण रणदिवे. पहा, या कवितेमध्ये आपल्याला जीवन जगताना प्रत्येकास सुखदुःखांना सामोरे जावे लागते. जीवनात आलेल्या संकटांना आपण नेहमीच तोंड दिले पाहिजे आणि आनंदी जीवन जगले पाहिजे असा बहुमोल संदेश या कवितेतून दिला आहे. चला तर मग आपण कविता तालासुरामध्ये गाऊयात. बहुमोल जीवन ऐका म्हणा वाचा. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? भोगावे लागतेच सकला जे येते ते वाट्याला. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघूनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघूनी जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. मन पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? रोज नभाचे रंग बदलती घन दाटून येतात तरी. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटासली लया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको. संकटासली लया भिडावे आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरूनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निखळूनी पडती तरीही झाड सारखे झडते का?
मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. पहा किती सुंदर अशी कविता आहे. थोडक्यात कवी रमण दिवे म्हणतात, मनासारखे या जीवनात काही घडत नाही. झाडावरून फुले निखळून पडतात म्हणून झाड झडते का. नाही. सगळ्यांना या जीवनात सगळे सुखदुःख भोगावे लागतात. गुलाब बोटे मोडत नाही, आसपासच्या काट्याला काटे देतात म्हणून मातीवरती ही झाड फुले चिडतात का. नाही. वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म येतो, ग्रीष्म खूप ऊन घेऊन या धरणीला जाळतो, म्हणजे खूप सगळे वाळून जाते, हिरवेगार दिसत नाही. पण पुन्हा तो हिरवा शालू नेसतो, ही धरती हिरवीगार होते, सृष्टीला नवेपण येते. मग देह जाळला म्हणून धरती कधी रडते का. नाही. रोज नभाचे रंग बदलतात, ढगांचे रंग बदलतात, ढग दाटून येतात, काळेभोर निरभ्र होतात. मग निराश होऊन निराशा आशा पुन्हा नव्याने ते नवीन नक्षत्र घेऊन नेतात घरी. मग या अवसेला पाहून पौर्णिमा झाल्यावर पौर्णिमा नभात कधी रुसून बसते का. नाही. सुखदुःखाची ऊन सावली अशी आपल्या जीवनात सुख दुःख येत राहतात. आपण या सुखदुःखाला सामोरे जायले पाहिजे, संकटांना तोंड दिले पाहिजे. मग ही ऊन सावली येत जात असते, त्यामुळे राग नको. संकटास आपल्याला भिडायला पाहिजे. आयुष्याचा दुःखामुळे कधी त्याग करायचा नाही. हे आपले जीवन बहुमोल आहे. बहुमोल जीवन परत कुणाला हे मिळणार नाही. एकदा गेले की ते परत मिळणार नाही. त्यामुळे या संकटांना तोंड द्यायचे. मनासारखे तर या जीवनात काही कोणालाच मिळत नाही. त्यामुळे आपण आपले बहुमोल जीवन आनंदाने घालवले पाहिजे. ठीक आहे. तर असा हा थोडक्यात कवितेचा सारांश होता. कविता आवडली असेल, गायन कवितेचे आपण ताल्या सुरात केले आहे. थँक्यू फ्रेंड्स. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.